नमस्कार। तर आज आपण उपवासाची थाळी बनवतो। तर सगळ्यात आधी आपण साबुदाण्याची खीर बनवणार आहोत। तर इथे मी एका पातेल्यामध्ये 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। आता गॅस ऑन करून आपण या दुधाला आधी एक उकळी काढून घेऊयात। दुधाला एक उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये किमान 4 ते 5 तास भिजवून घेतलेला साबुदाणा टाकणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा टाकत आहे। त्याचबरोबर क्रश केलेले 5 ते 6 काजू टाकणार आहोत। आता तुम्हाला जर साबुदाण्याची खीर थोडीशी दाटसर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक गच्च वाटी भरून भिजवलेला साबुदाणा टाकू शकता। आता ह्या दुधाला मध्यम आचेवरती मध्ये आधी मिक्स करत साधारण 25 ते 30 मिनिटं आटवून घेणार आहोत। साबुदाण्याची खीर तयार होते तोपर्यंत आपण साबुदाणा वड्याची तयारी करून घेऊयात। तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलेल्या आहेत। आता एका ताटामध्ये 3 वाट्या किंवा मेजरिंग कपने 3 कप भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। तर साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे। आता सुरुवातीला एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। त्याचबरोबर आपण जे मिक्सरमधून फिरवून घेतलेली हिरवी मिरची आहे तीही याच्यामध्ये टाकून घेऊयात। त्याचबरोबर पाव चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून आधी याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये मी आणखीन अर्धा उकडलेला बटाटा टाकून घेणार आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। तर शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरच कुटून घ्यायचा आहे। आता सगळ्या गोष्टी छान एकत्र चुरून घेऊन एकजीव करून घ्यायच्या आहेत। तर इथे आपलं साबुदाणा वड्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता हात स्वच्छ धुवून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत। तर या वड्यांना मी अशा पद्धतीने एका टिक्कीचा शेप देणार आहे। आता मी जो वड्याचा शेप बनवलेला आहे तर तो एकदम छान वरून क्रिस्पी होतो आणि आतून एकदम सॉफ्ट होतो। तुम्हाला जर एकदम कुरकुरीत वडा हवा असेल आणि त्यातली त्यात खूप जास्त वेळ कुरकुरीत राहावा असं वाटत असेल तर ही टिक्की बनवताना एकदम चपटी करून घ्यायची आणि नंतर तळायची, म्हणजे तो वडा खूप जास्त वेळ क्रिस्पी राहतो। मी अशा पद्धतीचे बनवते कारण मला लगेचच सर्व करायचे आहेत। पण तुम्ही याला तळून अर्धा ते 1 तास असेच ठेवले तर ते पूर्णपणे नरम किंवा मऊ पडतात। तर त्यासाठी तुम्हाला जर असं वाटत असेल की वडे खूप जास्त वेळ छान क्रिस्पी राहावेत तर त्याच्यासाठी वडे एकदम छान चपटे बनवून घ्या। तर इथे आपण सगळे वडे बनवून घेतलेले आहेत। आता याला आपण झाकण ठेवून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊयात। दुधालाही आपण साधारण मध्यम आचेवरती 20 मिनिटं उकळून घेतलेलं आहे। तर बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊयात। तर इथे मी पाव वाटी साखर टाकलेली आहे। तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत असेल तर आणखीन 1-2 चमचे साखर वाढून घेऊ शकता। साखर टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे साखर व्यवस्थित विरघळेल आणि आणखीन 5 ते 6 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती आपण याला उकळून घेणार आहोत। तर इथे आपली साबुदाणा खीर तयार झालेली आहे। आता मी गॅस बंद करणार आहे। आता ही खीर थोडीशी पातळ वाटत आहे पण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर एकदम दाटसर होते। आता साबुदाणा वडे तळून घेऊयात। तर तेल इथं व्यवस्थित गरम झालेलं आहे। याच्यामध्ये मी साबुदाणा वडे टाकून घेणार आहे आणि मध्यम आचेवरती याला आपण छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। साबुदाणा वडे टाकल्याच्या नंतर याला अर्धा ते 1 मिनिट झाल्याच्या नंतर आपण असं पलटून घेऊयात आणि अशाच पद्धतीने याला मध्ये आधी असंच पलटत राहून याला छान सोनेरी रंगावरती आपण फ्राय करून घेणार आहोत। वडे व्यवस्थित तळले जावेत म्हणून काय करायचं, तेल व्यवस्थित गरम करायचं। नंतर वडे टाकल्याच्या नंतर गॅसची फ्लेम एकदम मध्यम करून वडे छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे। वड्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकी राहिलेले वडेही तळून घेणार आहोत। तर वडे तयार आहेत। आता आपण याला एकदम गरमागरम सर्व करणार आहोत। तर हे वडे शक्यतो आंबट गोड दह्यासोबत सर्व करायचे, चवीला एकदम छान लागतात। या अगोदरही आपण चॅनलवरती लाल तिखटाचा वापर करून साबुदाणा वड्याची रेसिपी टाकलेली आहे, तीही चेक करू शकता। तर ह्या उपवासाच्या थाळीमधले पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही बनवू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।